तमाम सर्व समाज बांधवांना सांगतो, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. हे उचकण्याचं काम करतील, आपल्याला उचकायचं नाही. मनोज जरांगे पाटील एक बंदा काफी आहे. एकाच माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. सोशल मीडियावर चुकीच्या कमेंट आल्या, काही हे आला तर त्या जागेवर डिलीट करायच्या. चांगल्या असल्या कोणी करू द्या, न्यूज चॅनल जास्ती कुठल्या असतील, चांगल्या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करायच्या, समाज बांधवांना अलर्ट करायचं, शांत राहायचंय. आपल्याला जर आरक्षण भेटलं नाही तर मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने महाराष्ट्रात 288 सीटांवर लढायचं आहे. मग मनोज जरांगे पाटील ही एकमेव व्यक्ती असतील, ते ठरवतील काय करायचं काय नाही करायचं. सर्वांनी एक दिला ना. आजपर्यंत जे 10-11 महिन्यापासून तुम्ही छातीचा कोट करून त्यांच्या पाठीशी उभे आहे. जर मनोज जरांगे पाटील हे व्यक्ती स्वतःच्या जीवाची चाळणी करून तुमच्यासाठी लढते, तर तुमचं एक कर्तव्य आहे. तुम्ही जरी नोकरी करत असाल, शेती करत असाल, तुमचे कामं बघून तुम्ही फक्त आलेल्या चांगल्या पोस्ट किंवा आपल्या